नमस्कार. स्लाइस ऑफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एक लेख वाचणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगते. पुस्तकाचं नाव आहे उमजलेलं सांगताना आणि याच्या लेखिका आहेत वृंदा दाभोलकर. कसं असतं, सध्या आपण सगळेजण थंडी अनुभवतोय. मुंबईकरांना फार अनुभव येत नाही थंडीचा, पण तरी सध्या आपल्याकडे थोडीफार थंडी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यावरच आधारित हा लेख आहे. कसं असतं की थंडी किंवा धुकं तसं बघायला गेलं तर छोटी गोष्ट आहे, पण जेव्हा एखादा लेखक त्याच्याविषयी लिहितो तेव्हा तो किती छान प्रकारे त्याचं वर्णन करू शकतो ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे असं मला वाटलं. आणि म्हणून मी हा आज लेख आज तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवणार आहे. आपण सुरुवात करूया. लेखाचं नाव आहे दाटले रेशीम आहे धुके धुके. दिवाळी उलटली की मुंबईत थंडी शिरकाव करू लागते. शिरकाव म्हणजे एकदम फॅन वगैरे बंद करत नाही आपण शहरी लोक. हा, पण एसीचा वापर मात्र कमी होतो. सकाळी 6 वाजता फेरफटका मारायला बाहेर पडलं तर दवात भिजलेली सकाळ पाहायला मिळते. पसरलेलं धुकं म्हणजे निसर्गाचा शुभ्र सोहळा. जितकं त्या धुक्याच्या जवळ जावं तितकं ते आपल्यापासून दूर पळतं. या धुक्याचं रूप जागा बदलली की पालटतं. शहरातलं धुकं कसं शहाणं सुरतं. माणसाचा वावर दिसला की आपली चादर ओढून नीट घडी घालून ठेवणार. गावाकडचं धुकं पाण चुलीच्या बाजूला बसायला लावणार, अंग शेकून काढायला मजबूर करणार. चुलीवरच्या चहाचे घुटके तेही स्टीलच्या पेल्यातनं घेताना उगीच इकडच्या तिकडच्या गप्पा करायला लावणार. आणि हिल स्टेशनवरचं धुकं रोमॅन्टिक करणार. ओस पड़ी थी रात बहुत और कोहरा था गरमाइश पर. ओस पड़ी थी रात बहुत और कोहरा था गरमाइश पर, सैली सी खामोशी में आवाज सुनी फरमाइश पर. अशी गझल शायरी ऐकवणारा. उंच उंच पर्वत रांगांनाही या धुक्याची चादर ओढून घ्यायला आवडतं. सहस्त्रधारा अंगावर कोसळून घेतल्यानंतर या डोंगरकड्यांना मखमली स्पर्श हवा असतो आणि हा स्पर्श देतं ते धुकं. अगदी अंजारतं, गुंजारतं, लाड करतं. सूर्य माथ्यावर आला की मग आवर्त घेतं. या धुक्याची ना स्वतःची स्टाईल असते. कधी कधी एवढा ऊत येतो ना याला की काही म्हणजे काही दिसू देत नाही. अगदी विमान ट्रेनलाही उशीर होऊ शकतो याच्यामुळे. इतकी दहशत आहे. काश्मीरच्या दाल लेकमध्ये तर आपल्याला कळतच नाही आपण कुठे आहोत, नक्की पाण्यात की ढगात. तसंच उत्तर भारतातल्या हिल स्टेशनवर गेलात आणि पहाटेच्या वेळी हॉटेलची खिडकी उघडलीत तर समोर पसरलेल्या हिमालयाची टोकं धुक्यात लपेटलेली दिसतात. त्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांनी सोनेरी दिसणारी टोकं आणि त्याच्या बाजूचं धुकं विलक्षण दृश्य असतं. आपण हीटर लावलेल्या, अंगावर स्वेटर, कानटोपी घातलेल्या अवस्थेत हॉटेलच्या रूममधून हे दृश्य कॅमेऱ्यात टिपायचा फुका प्रयत्न करतो. पण डोळ्यांच्या लेन्सने मनाच्या कॅमेऱ्यातून टिपलेला क्षण कसा ताजा टवटवीत राहतो ना. प्रसन्नता कशी असावी तर दाटलेल्या धुक्यासारखी. बरं, प्रत्येक धुक्याची खाण्याची मागणीही वेगळी. प्रदेशागणित असणारी आपली स्वतःची चव. शहरात एक अद्रकवाली चाय तर गावाकडे खिमटी पिठी. उत्तरेकडे गेलात तर चाय पकोडा, खाली दक्षिणेत कडवट कॉफी आणि पूर्वेकडे गेलात तर एक गुडगुडू. असंच एकदा नोकरीच्या निमित्ताने उत्तर भारतातल्या झाबली या ठिकाणी पहाट धुक्यात हरवलेली असताना खाल्लेले गरम गरम छोले भटुले आणि कोरा चहा, ही आठवण अजूनही ताजी आहे. शिमल्याच्या मॉल रोडवरून पहाटे एक राऊंड मारत असताना झोपलेल्या गावाकडे नजर टाकली तर दाट धुक्यात झोपलेल्या गावाकडे पाहून आशाबाईंचा आवाज, गुलजारजींचे शब्द आणि अर्थातच पंचमदांचं संगीत पाठलाग करायला लागतं. हल्के हल्के कोहरे के धुएं में शायद आसमां तक आ गई हूँ, तेरी दो निगाहों के सहारे हो, देखो तो कहाँ तक आ गई हूँ, कोहरे में बहने दो, प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो, रहने